तर माढा लोकसभेत तुतारीचीच हवा चालेल, जयसिंह मोहिते पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। रामराजे निंबाळकर उघडपणे मोहिते पाटील कुटुंबाचं काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। संजीवराजे निंबाळकरही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंह मोहितेंनी दिली आहे। घड्याळापेक्षा तुतारी लोकांमध्ये पोहोचवणं सोपं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। जयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांचे काका आहेत। धैर्यशील दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होतोय। आतापर्यंत मोहिते पाटील घराण्यानं शरद पवारांसोबत बरीच वर्ष राजकारणामध्ये काम केलं। विशेषतः विजयदादांनी उपमुख्यमंत्री पदावरती सुद्धा काम केलेलं आहे। आज परत घरामध्ये येत आहे असं वाटतंय। या मदतीच्या काळामध्ये काही कारणामुळं आम्हाला पवारसाहेबापासून विभक्त व्हावं लागलं, परंतु आता आम्हाला आनंद होतो की पवारसाहेबांच्या बरोबर आम्हाला काम करायला संधी मिळते। घड्याळ आणि तुतारीमध्ये काय फरक आहे? घड्याळ पोचवायला सोपं आहे की तुतारी? आता आम्हाला तुतारीचा प्रचार करायला सुद्धा लागत नाही, एवढं तुतारी सगळीकडे वाजायला लागले। म्हणजे गाठाड्यापेक्षा तुतारी चांगल्या गाठाड्यात 10 वाजून 10 मिनिटं होते, ते पुढे जातच नव्हतं, तिथे थांबलंय। निश्चितपणे आता तुतारी काय किती वाजेल तेवढी वाजते। म्हणजे माड्यात आता तुतारीचं रणशिंग फुंकलंय। धैर्यशील दादा होतील खासदार? काय म्हणला? धैर्यशील दादा खासदार होतील? धैर्यशील दादा ज्या दिवशी फॉर्म झाला त्या दिवशीच खासदार झालाय। त्यामध्ये कुणी काय केलं तर त्यात बदल नाही। आमच्या माळशेज तालुक्यामधनंच 1,40,000 मताधिक्य धैर्यशील भाईला पडणार आहे। म्हणजे मोदींची थोडक्यात जादू चालणार नाही किंवा हवा चालणार नाही? आता कसं माढा मतदारसंघामध्ये तरी मोदींची हवा चालणार काय मला माहित नाही, परंतु तुतारीची हवा चालणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अकलूज।